एकच मिनिट मी जर रिव्हिजन घेतो कारण की रेकॉर्डिंग मी आत्ताशी ऑन केलेलं आहे. तर आजचं आपलं लेक्चर आहे ऍप्लिकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिज्युअल फार्मर. जर एखाद्या शेतकऱ्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तो कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करू शकतो, त्याला काय नियम आहे. तर शेतकऱ्याने त्याचं नाव टाकायचं आहे, फॉर्मचा ऍड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर आता इथं मी माझं नाव टाकलेलं आहे कॉन्टॅक्ट फार्मर म्हणून. शेतकऱ्याचा फोन नंबर, ईमेल ऍड्रेस, आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती देणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर किती एरिया किंवा किती हेक्टर एरिया तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग साठी रजिस्ट्रेशन करताय हे पण माहित असणं गरजेचं आहे. तर आपला जवळपास आंब्याची बाग पूर्ण 5.23 हेक्टर एरिया आहे. सगळ्याच्या सगळ्या आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कन्वर्ट करतोय. फक्त आंब्याची बागच नाही तर आंब्याच्या बागेमध्ये आपण मँगो आहे 258, सपोटा आहे म्हणजे चिकूची 138 झाडं आहेत, नारळाची 76 झाडं आहेत, पेरूची 31 झाडं आहेत आणि आवळ्याची 26 झाडं आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं आपण सर्वच्या सर्व जे आंबा, चिकू, पेरू, आवळा किंवा नारळ त्या सर्व झाडांची संख्या इथं नमूद केलेली आहे. एवढे सगळे 10 एकर 10-10.25 एकरात किंवा 5.23 हेक्टरवर एवढी झाडं आहेत. तर तुम्हाला कोणतं क्रॉप किंवा काय घ्यायचं आहे त्याचं पण ते मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंट. व्हॉट डू यू यूज फॉर द सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय वापरणार. मॅन्युअर्स वापरू शकता, फर्टिलायझर्स वापरू शकत नाही, मायक्रोन्यूट्रिएंट ऑर्गॅनिक असेल तर वापरू शकता, ग्रीन मॅन्युअरिंग वापरू शकता, बायो फर्टिलायझर वापरू शकता किंवा एनी अदर. तर आपण जीवामृत, पंचगव्य, अमृत पाणी हे वापरू शकतो आणि आपण वापरतो पण, किंवा वर्मी कंपोस्टिंग पण. इज द अबाव इनपुट प्रिपेअर्ड ऑन फार्म ऑर परचेस्ड. हे जे इनपुट आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये बनवताय का विकत आणताय. तर आपण ऑन फार्म आहे. ओके. आपण आपल्या शेतामध्ये बनवतो. पेस्ट डिसीज मॅनेजमेंट. आता पेस्ट डिसीज मॅनेजमेंट मध्ये काय काय वापरू शकता. जसे पर्नियार्क आहे, HNPV आहे, हेलिकोवर्पा न्यूक्लिओ पॉलीहायड्रॉक्सी तो वापरू शकता, किंवा जे आपलं हे आहे तंबाखू आहे, तंबाखू उकळून त्याचा अर्क काढून ते सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता, किंवा आलं किंवा हळद आहे त्याचा सुद्धा अर्क काढून ते सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता, किंवा आपली जी मिरची आहे ती उकळून त्याच्या ते सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता. फॉर कंट्रोलिंग ऑफ इन्सेक्ट पेस्ट किंवा ट्रॅप क्रॉपिंग असेल किंवा क्रॉप रोटेशन असेल. ओके. ह्या पण बाबी करता येतात. आता सगळ्याच गोष्टी मी काय फॉर्म मध्ये मेन्शन केलेल्या नाहीयेत. ओके. वॉटर रिसोर्स अँड इरिगेशन. तर तुमच्या शेताला पाणी कुठनं भेटणार आहे. रिव्हर, पॉन्ड, कॅनल, फ्लड इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, तर किंवा एनी ऑदर. तर एनी ऑदर मध्ये आपल्याकडं त्या आंब्याच्या बागेमध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीमधनं आपण ते सगळं पाणी पाजतो. त्यामुळे आपण तिथं वेल असं म्हणणार आहे. तर वेलचा ऑप्शन दिलं नाही, आपण टाईप केलेला आहे. डू स्प्लिट अँड पार्शल प्रोडक्शन. Do you grow some crop organically in conventional and conventional? If yes, how to keep you separation, avoiding the mixing? जर तुमच्या शेतामध्ये कन्व्हेन्शनल ऍग्रिकल्चर म्हणजे मॉडर्न ऍग्रिकल्चर पण आणि ऑर्गॅनिक फार्मिंग जर दोन्ही एकत्र करणार असाल तर त्याच्यामध्ये सेपरेशन कसं ठेवायचं. तर शेतकरी काय करतात, शेल्टर बेल्स किंवा विंड बेल्स, उंच वाढणारी झाडं त्या शेताच्या आजूबाजूला लावतात, जेणेकरून आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन राहील. ओके. जेणेकरून केमिकलचा ड्रिफ्टिंग झाड येणार नाही. ओके. डिस्क्राइब युअर पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग प्रोसिजर अँड इक्विपमेंट फॉर अन ऑन फार्म प्रोसेसिंग यू मे नीड टू कंप्लीट द ऑर्गॅनिक प्रोसेसिंग और हँडलिंग प्लॅन. आय विल सेपरेट द इन्स्ट्रुमेंट अँड इम्प्लिमेंट. म्हणजे मॉडर्न ऍग्रिकल्चर मध्ये ज्या गोष्टी वापरणार आहात तुम्ही, स्प्रे पंप असेल ज्याच्यात तुम्ही फर्टिलायझर स्प्रे करताय, तुम्ही इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड स्प्रे करताय, तो पंप तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सेपरेट पंप घ्यावा लागेल, सेपरेट हत्यारे घ्यावी लागतील, कारण त्याचा केमिकल रेसिड्यू येऊ शकतो. तर मी इथं म्हणलेलं आहे की आय विल सेपरेट मेंटेन द सेपरेट इम्प्लिमेंट. डिस्क्राइब हाऊ अ ऑर्गॅनिक प्रोडक्ट आर स्टोर्ड अँड ट्रान्सपोर्टेड. तो सुद्धा सेपरेटली पॅक करूनच ट्रान्सपोर्ट केला पाहिजे. मॉडर्न ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्ट बरोबर तुम्ही पाठवू शकत नाही, त्याचं केमिकल कंटामिनेशन येण्याची शक्यता असते. लक्षामध्ये ठीक आहे. तर त्याच्यानंतर पॅकेजिंग आणि लेबलिंग. आफ्टर द सर्टिफिकेशन ऑर्गॅनिक, आय विल यूज द लोगो गिवन बाय द एजन्सी ऑफ द पॅकेजिंग मटेरियल.
सर्टिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही पॅकेजिंग मटेरियलवर ऑर्गॅनिक इंडियन ऑर्गॅनिक जो लोगो आहे तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि पुन्हा पण दाखवणार आहे, तो तुम्ही वापरू शकता. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये जनावरांची संख्या किती आहे हे पण त्यांना माहित करून घ्यायचं असतंय, कारण की तुमच्याकडे जे जीवामृत आहे, बीजामृत आहे, ते बनवणार आहे, त्याला जे गाईचं शेण लागणार आहे ते तुम्ही कुठून उपलब्ध करणार आहात हे त्यासाठी आहे. तर जवळपास 27 गायी आहेत, 600 कोंबड्या आहेत आणि गुलक आहेत, बैल आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आणि रेकॉर्ड किपिंग ह्याच्याबरोबर काय काय जोडावं लागतं? 7-12 डॉक्युमेंट, 7-12 उतारा. जर तुम्ही शेतकरी जमीन भाड्याने घेऊन करत चला तर लीजचे डॉक्युमेंट, शेतकऱ्याचं पॅन कार्ड, शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि फोटोग्राफ शेतकऱ्याचा. आणि तुम्हाला काय काय रेकॉर्ड ठेवावे लागतात भविष्यात? शेताचा मॅप पाहिजे, ओके, फील्ड हिस्ट्री शीट, म्हणजे मागे ह्याच्या अगोदर काय काय वापरलं होतं त्या आंब्याच्या बागेमध्ये, कोणते कोणते केमिकल यूज केलेले होते, काय काय घेतलं ते. सॉइल वॉटर प्लांट टिश्यू रेसिड्यू अनालिसिस, तुम्हाला तुमचा सॉइल सॅम्पल आणि पाण्याचा सॅम्पल टेस्ट करून घ्यावं लागतं, ओके, ते आपण करायला पाठवलेलं आहे केवीके कालवडीला. इनपुट रेकॉर्ड दॅट शो सॉइल अमेंडमेंट, मॅन्युअल, कंपोस्ट, फॉलियर स्प्रे, पेस्ट कंट्रोल अँड ऍप्लिकेशन. तर ह्याच्यामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे केमिकल, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हार्बिसाइड, फर्टिलायझर वापरलेले होते त्याचा पण रेकॉर्ड पाहिजे. त्यानंतर हार्वेस्टिंग रेकॉर्ड, शो द फील्ड नंबर अँड हार्वेस्टिंग अमाउंट, ओके. तर हार्वेस्टिंग रेकॉर्ड पण मेंटेन करावं लागतं, ओके. किती उत्पादन आलं, किती यील्ड आले, स्टोरेज रेकॉर्ड कसं स्टोअर केलं, काय केलं, ओके. सेल्स रेकॉर्ड किती विकलं, त्यातनं काय पैसे मिळाले, बिलिंग, हे सगळी माहिती तुम्हाला ठेवावी लागते. आणि शेवटी तुमचा नाव, तुमचं डेझिग्नेशन आणि सही करून तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो जे एजन्सी आहे त्यांना तो तुम्हाला माघारी पाठवायचा असतो. लक्षाबरोबर? ठीक आहे. हा झाला फॉर्मचा एक पार्ट. आता मी तुम्हाला फॉर्मचा दुसरा पार्ट दाखवतो. ठीक आहे. तर दोन फॉर्मचे पार्ट असतात, ओके. तर हा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन ऑफ इंडिव्हिज्युअल फार्मर हा एक फॉर्म भरायचा असतो. त्यामध्ये आपलं नाव, फार्मचं नाव, आपलं मोकाश कृषी विकास प्रतिष्ठान, फार्मचा ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस, कॉलेजचं नाव दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट पर्सन, शेतकऱ्याचं नाव असतं पण मी माझं टाकलेलं आहे कारण की माझ्याशी ते कॉन्टॅक्ट करणार आहे. पॅन कार्ड नंबर आणि ईमेल ऍड्रेस. एरिया, टोटल एरिया ऑफ फॉर्म 5.23 हेक्टर. एरिया अंडर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन संपूर्ण 5.23. एरिया अंडर कन्व्हेन्शनल फार्मिंग मी काही तर टाकलेलं नाहीये. कन्व्हेन्शनल फेज 2-3 आपली काय कन्व्हेन्शनल फेज 1-2-3 स्टार्ट झालेली नाहीये म्हणून आपण लिहिलेलं नाहीये. पुढच्या वर्षी ऍप्लिकेशन केलं की कन्व्हर्जन फेज फर्स्ट येणार, पुन्हा दुसरी, पुन्हा तिसरी येणार, ओके. त्याच्यानंतर इथं मँगो, कोकोनट, गावा, सपोटा डिटेल पण मी मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे. कुठली व्हरायटी आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे का नाही याची पण माहिती लिहिणं गरजेचं आहे, ओके. The cultivated variety adapted to the soil and climatic condition, resistant to the pest and disease. Yes. शक्यतो आपल्या आंबाची पेरू याच्यावर कोणत्या किडी रोगीचा अटॅक होत नाही, त्यामुळे आपण काय केमिकल काय वापरायचं जास्त भानगडीत पडत नाही. लक्षामध्ये? त्याच्यानंतर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो why I have selected orchard. मी बाग, आंब्याची बाग सिलेक्ट करण्यामागचं मेन रिजन और मेन कॉज इज दॅट बिकॉज इन आवर ऑर्चर्ड, आंब्याची बाग आहे, वी आर नॉट युजिंग अ केमिकल. आंब्याच्या बागेमध्ये आपण वर्षामध्ये एखाद्या वेळेस डीएपी किंवा युरिया टाकायचो आणि वर्षामध्ये एकदा कॉन्फिडार किंवा कॉन्टॉप म्हणजे फळाची साईज वाढावी आणि फळ गळून पडू नये ह्याच्यासाठी एकदा केमिकलचा स्प्रे करायचो आणि एकदा युरिया किंवा डीएपी टाकायचो अख्ख्या वर्षात. मग बाग एवढी आपली एस्टॅब्लिश्ड बाग 20-25 वर्ष जुनी बाग असल्यामुळं तिला ह्या युरिया डीएपी टाकलं काय नाही टाकलं काय किंवा कॉन्फिडार किंवा कॉन्टॉप टाकलं काय किंवा नाही टाकलं काय काही फरक पडला नसता. त्यामुळे लगेच ऑर्गॅनिक करायला जास्त त्रास झाला नसता आणि जुनी झाड असल्यामुळं ती पेन दिसता चांगली रेजिस्टंट आहे त्याच्यामुळं आपण ते सिलेक्ट केले. आणि प्लस आपल्या आंब्याची बाग रस्त्याच्या साईडला एक साईडला आयसोलेटेड आहे, एका बाजूला ओढा आहे, एका बाजूला डोंगर आहे आणि एका बाजूला रस्ता आहे आणि त्याच्या आजूबाजूला कुठल्याही शेतकऱ्याचं क्षेत्र नाहीये. त्यामुळे आपल्याला एक नॅचरल प्रोटेक्शन भेटलेलं आहे.
की कोणत्याही केमिकलचा ड्रिफ्टिंग हॅझार्ड आपल्या आंब्याच्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये येणार नाहीये. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की क्रॉप रोटेशन कॅर्ड आउट प्रेफरली बाय लेग्युमिनस क्रॉप. आपण सध्या केलेलं नव्हतं, पण भविष्यामध्ये आपण करू शकतो. त्याच्यानंतर सॉइल कंडिशनर. सॉइल कंडिशनर मध्ये आपण वर्मी कंपोस्टिंग वापरतो का की आपण आता आपला गांडूळखताचा प्लांट मोठा आहे, 10 बेडचा प्लांट आहे, तर तो आपण वापरतो. त्याचं एनपीके कंटेंट लिहिलेला आहे मी इथं. वर्षातनं 2 वेळा आपण देतो. ऍप्लिकेशन रेट आहे 200 ग्रॅम पर प्लांट. एका प्लांटला जवळपास 200 ग्रॅम. ओके, म्हणजे अर्धा किलो एका प्लांटला वर्षभरात देतो. आर द जेनेटिकली इंजिनिअरिंग ऑर्गॅनिझम आर युज्ड नाही. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आर लेग्युमिनस ऑर डीप रूटेड प्लांट अँड ग्रीन मॅन्युअली कल्टिवेटेड. आपण काय ग्रीन मॅन्युअली करत नाही, त्यामुळे नो लिहिले. आर द मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कॅर्ड आउट इन सच अ वे दॅट द रिझल्ट ऑफ अक्युमुलेशन ऑफ हेवी मेटल्स ऑर पोल्युटंट. तर आपण कुठल्याही हेवी मेटल्स किंवा पोल्युटंट किंवा पोल्युटेड पाणी शेताला देत नाही, त्यामुळे नो लिहिलेला आहे. आर नॉन सिंथेटिक मिनरल फर्टिलायझर आर ब्रॉड इन बायो फर्टिलायझर used in the farm if yes out. तर नॉन सिंथेटिक केमिकल आपण कोणतंही वापरणार नाहीये, त्यामुळे नो लिहिलेलं आहे. डिस्क्राइब द प्रोड्युसर विच प्रिव्हेंट द ॲनिमल रन्स इनटू द फार्म टू अवॉइड द मॅन्युरिंग अँड रिस्क ऑफ पोल्युशन. तर तुमच्या शेतामध्ये जनावर फिरतात का? काही काय होतं, जनावरांच्या पायामार्फत जनावरांच्या विष्ठेमार्फत शेतामध्ये पोल्युशन क्रिएट होण्याची शक्यता असते, तर आपलं नाही. आर मिनरल फर्टिलायझर्स आर युज्ड आपण काय वापरणार नाही आता. आर द मॅन्युरिंग कंटेनिंग ह्युमन एक्सक्रीटा फीसेस युरिन आर युज्ड ते पण नाही. ओके, माणसाची विष्ठा किंवा माणसाची युरिन. आर मिनरल पोटॅशियम मॅग्नेशियम फर्टिलायझर आर युज्ड नो. ठीक आहे. द मॅन्युअल फर्टिलायझर्स काय आपण वापरणार नाहीये. द सिंथेटिक नायट्रोजन फर्टिलायझर्स नाही. ओके, पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. तर सध्या तरी आपल्या आंब्याच्या बागेमध्ये कुठल्याही पेस्ट अँड डिसीजचा अटॅक नव्हता, त्यामुळे मी तिथं नो लिहिलेला आहे. ओके, किंवा एक पण नाहीये. त्यानंतर टेस्टिमोनीज आर द वीड कंट्रोल फिजिकल मेथड फॉर द पोर्ट डिसीज अँड वीड मॅनेजमेंट बीइंग प्रॅक्टाइज्ड. तर सध्या तरी काय विडची एवढी करायची गरज नाही, किंवा आपण काय वेळेस भांगलतो. पॉलिथिन पॉलिपेपर्स किंवा मल्चिंग केलंय का? नाही. थर्मल स्टरलायझेशन ऑफ सॉइल नाही, म्हणजे जमीन जाळणे किंवा पाचक पेटवणे. सिंथेटिक हार्बिसाइड फंगिसाइड ग्रोथ रेग्युलेटर्स आर युज्ड. सिंथेटिक युज्ड आणि अदर पेस्टिसाइड्स आर युज्ड. तर ह्याच्या अगोदर वापरले होते, आता वापरणार नाही. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड नाहीये. ओके, so measures have been taken to maintain sufficient diversity in a manner that take into account pressure from the insect weed disease and other pests while maintaining the soil fertility or biodiversity. So we are using a vermicomposting. त्याच्यानंतर सॉइल मध्ये पेस्ट वीडचा लॉसेस कमी होण्यासाठी आपण जीवामृत, अमृत पाणी, बीजामृत असं वापरणार आहे. व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह ऑर कल्चरल टेक्निक्स फॉर द वीड कंट्रोल. वीड कंट्रोल कसं करणार? तर वीड कंट्रोल ऑर्गॅनिक मध्ये कटिंग म्हणजे खुरप्याने भांगलण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाहीये, किंवा गवत कापण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाहीये. ओके, किंवा hoeing all the equipment from the conventional farming system properly cleaned from the residue before using. जर तुम्हाला कन्व्हेन्शनल फार्मिंग मध्ये जर इन्स्ट्रुमेंट वापरायचे असतील, तर ते साफ स्वच्छ करून घेतले पाहिजे, त्यामध्ये केमिकलचा रेसिड्यू आला नाही पाहिजे. त्याच्यानंतर कंटामिनेशन कंट्रोल. What are the measures taken to minimize the contamination from the outside or within the farm? I will stop use of chemical fertilizer and insecticide. तर शेतामध्ये केमिकल कंटामिनेशन येऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेणार? तर मी म्हटलं की कुठलंही केमिकल फर्टिलायझर इन्सेक्टिसाइड वापरणार नाही. Are the buffers on birds and terrace trenches maintained to prevent the contamination? Yes, आपल्याकडे ऑलरेडी नॅचरलीच आहे. पलीकडं ओढा वाहतोय, समोर रस्ता आहे आणि एक साईडला डोंगर आहे, त्यामुळं बफर झोन करायची काही गरज नाही. आणि जर असं नसेल तर तुम्हाला उंच वाढणारी झाडं शेताच्या बाजूला लावावी लागतात. बफर झोन मेंटेन करावा लागतो. व्हॉट आर द मेजर्स टेकन टू सेपरेट द ऑर्गॅनिक अँड कन्व्हेन्शनल क्रॉप. ओके, कोणते मेजर्स घ्यावे लागतील कन्व्हेन्शनल आणि ऑर्गॅनिक फॉर्मला सेपरेट करण्यासाठी? ओके, ठीक आहे. एक मिनिट.
ठीक आहे. what the measures are to be prevent soil erosion saltation. Soil erosion control करण्यासाठी तुम्ही काय करणार तर ड्रिप इरिगेशन, क्लिनिंग ऑफ लँड थ्रू द मीन्स ऑफ बर्निंग ऑर्गॅनिक मॅटर स्लॅश बर्निंग जाळपोळ काय करणार का तर नाही आपण लिहिलेलं आहे. What measures are taken to avoid the contamination during harvesting, storage and transport. Harvesting, storage, transport मध्ये काय करणार तर we are using a separate machinery. आपण दोन सेपरेट वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी वापरणार आहोत हार्वेस्टिंग करायला. लक्षामध्ये ठीक आहे. त्याच्यानंतर how a biodiversity and the natural conservation are if is operator is aware about NBOP standard. Yes. Are you crop rotation intercropping followed in your farm? No. कारण की आपल्याकडे ऑर्चर्ड असल्यामुळे क्रॉप रोटेशन होत नाही. ओके. त्यामुळे we will stop म्हणजे तुम्ही म्हणसाल हे एवढे प्रश्न का विचारलेले आहेत तर प्रश्न विचारायचं कारण काय आहे माहिती का? शेतकऱ्याला एक आयडिया असली पाहिजे की आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग कसं मेंटेन करणार आहे, केमिकल कंटामिनेशन कसं होऊन देणार नाहीये, आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय वापरायचं आहे काय नाही वापरायचं आहे, त्यासाठी हे प्रश्नावली दिलेली आहे किंवा क्वेश्चनरी दिलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याला एक आयडिया येईल हाऊ वी कॅन मॅनेज अवर ऑर्गॅनिक फार्म. आपण ऑर्गॅनिक फार्म जो आहे तो कसा मॅनेज किंवा कसा मेंटेन करू शकतो. ओके. तर ॲनिमल हजबंडरी तर ॲनिमल्स मध्ये काऊ जवळपास 27 गायी आहेत आपल्याकडे. ठीक आहे. मिल्क आणि मॅन्युअर दोन्हीसाठी आपण वापरतो. जवळपास 16 टन शेण तयार होतात. बफेलो काय नाही आहेत आपल्याकडे. ओके. त्या काऊज मध्ये बऱ्यापैकी आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या गिर गायीच आहेत आणि 2-3च एचएफ आहेत. बफेलो काय नाही आहेत म्हैसी. शीप गोट काय नाहीये. पोल्ट्री 700 पोल्ट्रीचा आहे आणि बुलक जे आहेत ते जवळपास 3 बैल आहेत. ओके. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन इन गिव्हन क्रॉप प्रोडक्शन प्लॅन इज ट्रू अँड ॲक्युरेट. He or she affirm the commitment and the responsibility to know the respective organic standard. म्हणजे जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती करेक्ट आहे आणि याची सगळी काळजी आम्ही घेऊ. The farmer should allow inspection of his farm any time during the business hour given the free access during the same. तर तुम्ही कधीही शेतकरी येऊन इथं असेसमेंट करू शकतो किंवा कधीही तो येऊ शकतो तुमचा ऑर्गॅनिक ऑफिसर. आम्हाला न कळवता आला तरी सुद्धा त्याची राहण्या खाण्या जेवण्याची सोय करावी लागेल. The farmer have maintained the timely record of activity carried out on the farm and well purchased activity. ओके. तर फार्मरनं किंवा शेतकऱ्यानं शेतामध्ये घडलेल्या ऍक्टिव्हिटी किंवा वापरलेल्या गोष्टीचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे आणि इन्स्पेक्शनच्या वेळेस दाखवायचा आहे. If the major change or deviation in a growing information occur, it will be communicated to the green certification immediately. He shall agree not to release any product resulting from the changes until green cert has a notify him or her accordingly. म्हणजे जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला वापरायची असेल तर तुम्हाला कंपनीची परमिशन घ्यावी लागते आणि कंपनीने परमिशन दिल्यानंतर ठरवलेल्याच क्वांटिटी मध्ये यूज करायचे आहे. If the organic production and processing and trade regulation are violated, जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रेड रेग्युलेशन व्हायलेट केलं किंवा नियम पाळले नाही तर कंपनी तुमचं रजिस्ट्रेशन रिजेक्ट करू शकते. इथं पुन्हा साहेबांचं नाव आहे आपल्या विश्वजित भगवानराव मोकाशी साहेबांचं नाव आहे आपल्या. ओके. आणि साहेबांची सही असते आणि डेट आणि प्लेस हा टाकलेला असतो. तर अशा पद्धतीनं हे जे आहे हे रजिस्ट्रेशन होतं. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीनं जे आहे हे रजिस्ट्रेशन होतं. ओके. तर आता आपल्या लेक्चरच्या मूळ मुद्द्याकडे येतोय. तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला आपल्याला जवळपास 25,500 रुपये खर्च आलेला आहे. त्या खर्चामध्ये रजिस्ट्रेशनचा खर्च, त्याचा माणूस येण्या जाण्याचा खर्च, त्याच्यानंतर जो फॉर्म आहे तो नेटवर अपलोड करण्याचा खर्च, हा सगळे खर्च किंवा या कॉस्ट त्याच्यामध्ये सर्व इन्क्लूड आहे आणि 26,000 रुपये असं 3 वर्ष आपल्याला जवळपास 75,000 रुपये हा खर्च जो आहे रजिस्ट्रेशनचा येणार आहे. आणि आफ्टर 3 इयर्स
आपली जी आंबा तयार होणार आहे, चिकू तयार होणार आहे, आवळा तयार होणार आहे, नारळ तयार होणार आहे, हा आपण ऑर्गॅनिक म्हणून विकू शकतो. आणि आपल्याला हा जो इंडियन ऑर्गॅनिकचा लोगो आहे तो वापरायची परमिशन भेटणार आहे. आलं लक्षामध्ये? हा जो इंडियन ऑर्गॅनिकचा लोगो आहे हा वापरायची परमिशन भेटणार आहे आपल्याला. आणि तो वापरून आपण जे आहे ते एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आता लेबलिंग, definition of labeling means any written, printed or graphic matter that is presented on a label accomplishing the food or display the near the food, including that for the purpose of promoting its sale or disposal. लेबलिंग हा जो आहे तो गॅरंटी देतो कंझ्युमरला, ग्राहक आहे की यू आर ईटिंग अ केमिकली फ्री फूड और प्युअरली ऑर्गॅनिक फूड. ठीक है. Labeling shall convey a clear and accurate information on the organic status of the product. When the full standards are required and fulfill, the product shall to be sold as a product of organic agriculture or similar description. The name, the address of the person or the company legal responsible for the production or processing of the product shall be mentioned. कंपनीचं नाव, शेतकऱ्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याच्यावर प्रोसेसिंग कोणी केलेली आहे, त्याचं नाव, कधी पॅकेजिंग केलेली आहे, त्याची कॉस्ट काय आहे, सगळं इन्फॉर्मेशन लिहिणं गरजेचं आहे. ओके. Additional product information shall be made available on request. All component of additive processing add shall be declared. Ingredient or productive derived from the wild production shall be declared. काय काय वापरलंय, कसं वापरलंय ते लिहिणं गरजेचं असतंय. किंवा तुम्ही जर कुठलाही बिस्किट पुडा घेतला तर बिस्किट पुडा घेताना त्या कंपनीचा लोगो, कंपनीचं नाव, कंपनीचा ऍड्रेस, एरिया, त्याचं रेट, त्यामध्ये काय काय न्यूट्रिएंट कंटेंट आहे ते सगळं बिस्किटच्या पुड्यावर लिहिलेलं असतं. तसं तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये हे सगळ्या गोष्टी मेन्शन करणं किंवा लिहिणं गरजेचं आहे. A trademark of Indian Organic will guaranteed on the basis of compliance with the National Standard of Organic Production (NSOP), communicating the genuineness as well as the origin of the product. This trademark will owned by the Government of India. Only such an exporter, manufacturer, or processor whose product are duly certified by the accreditation certification body will guarantee the license to use this logo. हा जो लोगो आहे हा कुणीही वापरू शकत नाही. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं, ज्या मॅन्युफॅक्चरिंगचं, ज्या प्रोडक्शनचं म्हणजे एक्सपोर्टरचं आपल्याला अंडर, तेच फक्त हा इंडियन ऑर्गॅनिकचा लोगो जो आहे हा वापरू शकतात. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, निळ्या पट्ट्या आहेत, लाल पट्ट्या आहेत, एक झाड आहे. ओके, प्लांट आहे. द कॉस्मिक अर्थ फोर्सेस रिप्रेझेंट बाय द ब्ल्यू म्हणजे पृथ्वीची ऊर्जा, आणि ब्राउन वेव्ह फोर्सेस एनर्जी. ओके, तर निसर्गामधनं म्हणजे सूर्य ह्याच्यापासून आलेली ऊर्जा आणि पृथ्वीची ऊर्जा ही निळ्या आणि लाल पट्ट्यांमध्ये मेन्शन केलेली आहे. आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपण प्लांटचा ग्रोथ करतो आहे. हा निसर्ग बरोबर एक राईम आहे किंवा निसर्ग बरोबर एक अटॅचमेंट आहे. अशा पद्धतीचा हा जो लोगो आहे, द कॉस्मिक फोर्स ऑफ ब्ल्यू सिम्बॉलाइज द युनिव्हर्सल प्युरिटी, richness of the soil nourished with the natural ingredient in organic farming. It is symbolized by the earth forces in a golden brown. Okay. So ह्यामध्ये ब्ल्यू कलर जो आहे तो नॅचरल इन्ग्रेडियंट जे आहेत ते वापरलेले आहेत आणि त्यामुळे आपली जमीन जी आहे ती संतृप्त किंवा प्युअर झालेली आहे. ब्राऊन कलर मध्ये अशी दाखवलेली आहे. आणि त्याच्या मधनं बघा ते झाड उगवून आलेलं आहे की ते झाड प्युअर ऑर्गॅनिक इनपुटवर आलेलं आहे. The plant in a green use the color of nature, natural product untouched by the chemical. आणि झाडाला हिरवा कलर दिलेला आहे, कुठली हिरवा कलर, त्याचा अर्थ असा आहे की त्यावर कुठलंही केमिकल वापरलेलं नाहीये. The blue background is symbolic of earth environment that is congenial for the life, free and free from the pollution and harmful impact. आता इथं बॅकग्राऊंडला ब्ल्यू कलर दिलेला आहे. ओके, आणि त्यावर इंडियन ऑर्गॅनिक attached over the surface, authenticate, carry the organic, and also establish the Indian connection for all the carrier of the mark. Beautifully synthesized all the elements of our environment. The logo also communicates the total adherence to the national organic standard. हा असा अप्रूव्ड लोगो तुमच्या प्रोडक्टवर तुम्ही वापरू शकता आफ्टर द रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही वापरायचा नसतो, कंपनी तुम्हाला जे सर्टिफिकेट देते, सर्टिफिकेट इश्यू करते,
त्याच्यामध्ये हा लोगो वापरलेला असतो. NPOP डिक्लेअर फॉलोइंग स्टँडर्ड फॉर द लेबलिंग साठी स्टँडर्ड आहे. द पर्सन ऑर द कंपनी legally responsible for the production or processing of the product shall be identified. जी कंपनीला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे तेच फक्त वापरू शकतात. सिंगल इन्ग्रेडियंट प्रोडक्ट may be labeled as a product of organic agriculture or similar description when all the standard requirements have been met. ओके, सगळ्या स्टँडर्ड रिक्वायरमेंट फुलफिल होत असेल तेव्हाच वापरायचा. That's why we can use nature product where not and all ingredients including the additive or organic origin may be labeled following way. तर 100% ऑर्गॅनिक असेल तर when a minimum 95% ingredients are certified organic origin, the product may be labeled as a certified organic. तर 95% इनपुट सर्टिफाइड ऑर्गॅनिक असेल तर तुम्हाला सर्टिफाइड ऑर्गॅनिक वापरायला अलाउड आहे किंवा लोगो वापरायला अलाउड आहे. where less than 95% but more than 70% ingredients are certified organic, then origin produced may not called as organic. The word organic may be used on the principal display in a statement like made with the organic. जर तुमचं जे इनपुट 70 ते 95% ऑर्गॅनिक इनपुट आउटपुट जर 70 ते 95% ऑर्गॅनिक इनपुट बनवलेला असेल तर त्याला लोगो वापरू शकत नाही. त्याच्यावर ऑर्गॅनिक म्हणता येत नाही. मेड विथ द ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट असं म्हणता येतं. असं स्टेटमेंट तुम्हाला टाकावं लागतं. ओके, and indication that product is covered by the certification program may be used. Choose the indication proportion of organic ingredient or where less than 70% of ingredients are certified organic origin, then the indication that an ingredient is organic may be appear in a list. Such product may not called organic. 70% पेक्षा जर कमी ऑर्गॅनिक इनपुट वापरले असतील तर त्याला ऑर्गॅनिक कुठलाही शब्द वापरायचं परमिशन नाही. Added water and salt shall not be included in the percentage calculation of organic ingredient. The label for conversion product shall be clearly distinguishable from the label of organic. समजा पहिल्या वर्षी तुम्ही ऑर्गॅनिकचा लोगो वापरू शकत नाही. ओके, पहिल्या वर्षी तुम्ही ऑर्गॅनिकचा लोगो वापरू शकत नाही, दुसऱ्या वर्षी वापरू शकत नाही, 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर you can use the organic logo. All the raw material of multi-nutrient integrated product shall be listed. ओके, काय काय वापरायचं आहे त्याची यादी तुम्हाला कंपनी देते. All raw material multi-integrated product shall be listed. Okay, ठीक है. Okay, their weight, their percentage, it shall be appeared within the raw material of organic certified origin, which are not. All additives shall be listed with their full name. If the herbs and other species constitute less than 2% of their total weight of the product, they may be listed as a species or herb without stating the percentage. जर 2% पेक्षा जर जास्त कुठलंही इनपुट वापरत असाल तर त्याची यादी लिहिणं किंवा ते लिहिणं हे गरजेचं आहे. Organic product shall not be labeled GE, genetically engineered, genetically modified कोणतंही insecticide, pesticide, fungicide or crop वापरायला अलाउड नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर लेबलवर काय काय लिहितात बघा आता. क्रॉप नाव ऑर्गॅनिक टिंचर, कंट्री इंडिया, फील्ड नंबर 5. ओके, डेट ऑफ हार्वेस्ट 1 फेब्रुवारी, ईयर 2009, लॉट नंबर OGI 05-32-2009. The lot number is helpful in tracking back the product particularly in a field number which it is given in a case of contamination of lot number. समजा जर तुम्ही एक्सपोर्ट केलं त्या समजा जर चुकून काही केमिकल कंटामिनेशन आलं कारण तुमचं काही कधी एक्सपोर्ट होत नाही. 100 शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट होतो. ओके, आणि एक्सपोर्ट केल्यानंतर ते चुका चेक होतो. तर ज्यांचा प्रॉब्लेम येईल किंवा ज्याच्यामध्ये केमिकल कंटामिनेशन दिसून येईल तो लॉट रिजेक्ट होतो. शक्यतो आपल्या देशामधून बाहेर देशामध्ये पाठवताना फॉर एक्सपोर्टिंग वी आर टेकिंग केअर ऑफ रेसिड्युअल इफेक्ट नाही ना किंवा कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू दिसून येत नाही ना याची आपण संपूर्णपणे काळजी घेत असतो. लक्षामध्ये. ओके,
त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट अँड हँडलिंग शुड बी ऑप्टिमाइज्ड टू मेंटेन द डेव्हलपमेंट ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. Processing and handling of organic product shall be done separately in a time or a place, and from the handling processing of non-organic product. Organic आणि नॉन ऑर्गॅनिक प्रोडक्टची प्रोसेसिंग ही सेपरेट ठेवायची. एकच मशीन आणि एकच गोष्ट वापरायची नाही. आणि जर सेमच मशीन वापरणार असता तर इट शुड बी प्रॉपरली क्लीन्ड, मशीन स्वच्छ केली पाहिजे. प्रोसेसिंग ऑफ ऑर्गॅनिक फ्रेश प्रोडक्ट रिक्वायर्ड क्लीनिंग, रेडिंग, फॉलोड बाय peeling, stoning and slicing. At this stage, fruits, some vegetables such as onion, pepper are ready for freezing, but most vegetables need to be bleached with the hot water or steam for 80 degrees Celsius, 100 degrees Celsius to inactivate the enzyme that would other lead to the loss of vitamin C, and the flavor of fruit can be coated in a sugar syrup that contains antioxidant like ascorbic acid. Coating retards the browning of white. म्हणजे प्रोसेसिंग करताना त्याला वाफ देऊन ते क्लीन करून स्वच्छ करून त्याच्यावर कुठलाही बॅक्टेरिया फंगसची ग्रोथ नाही याची काळजी करून ते व्यवस्थित पॅक करावं लागतं. ओके. आणि पॅक करताना त्यामध्ये सगळी हवा काढावी लागते जेणेकरून इट विल मेंटेन द फ्रेशनेस फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. अँड ॲट द टाइम ऑफ पॅकेजिंग तेव्हा ते एसी कंटेनर्स मधनं किंवा कूल कंटेनर्स मधनं पाठवावं लागतात. सो इट्स शेल्फ लाईफ विल बी सस्टेनेबल, म्हणजे ते लवकर खराब होणार नाही. Freezing is quite often applied to the vegetable, but rarely in the fruit as they do not handle it well. Nutritional quality is maintained when the product is sold from the color, order, or taste retained well by freezing. Freezing केल्यामुळे थंड भाजीपाला पेरिसेबल नेचर आहे, लगेच सुकतो. तुम्हाला थंड एसी कंटेनर्स मध्ये न्यावा लागतो. ओके. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. शेल्फ लाईफ फ्रूट शुगर. ओके. त्याचे टेम्परेचर दिलेले आहे 12 डिग्री सेल्सिअस. ओके. 18 डिग्री सेल्सिअस जर असेल फ्रूट शुगर तर 12 महिने लागतात प्रॅक्टिकल स्टोरेज टाइम. 25 डिग्री सेल्सिअस जर स्टोर केलं तर 18 डिग्री सेल्सिअस आणि -30 केलं की 24 डिग्री सेल्सिअस. कॉलीफ्लॉवर, कॅरट, पोटॅटो हे किती दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता याची माहिती तर दिलेली आहे. 18 डिग्री सेल्सिअस जर स्टोर केलं तर 24 महिने राहतात. ओके. 25 डिग्री सेल्सिअस स्टोर केलं तर 24 पेक्षा जास्त, 30 ला मध्ये 24 पेक्षा जास्त. ड्राइंग फॅसिलिटी फॉर द इझी ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज ऑफ द फ्रूट. म्हणजे ड्राइंग म्हणजे थोडंसं मॉइश्चर कमी करायचं. Drying of vegetable are produced in a low quantity for local market, but useful for the soap mixes. The major risk with the dried product are microbial attack and physiological deterioration, which leads to the browning losses of the vitamin and development of offensive flavor. तर थोडंसं जर एक्सपोर्ट करायचं असेल तर थोडंसं त्यामध्ये मॉइश्चर कमी करून त्याचं पॅकेजिंग करून तुम्हाला पाठवावं लागतं. नाहीतर मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन येऊन त्याची क्वालिटी, अरोमा, शेप, साईज सगळं खराब होतं. Water content, dry fruit product now water content 8 to 12%. The drying of vegetable around 7. Under this condition, there will be a no microbial problem during the storage of the product. आता ड्राय फ्रूट जे असतात म्हणजे काजू, बदाम, पिस्ता याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर कमी असते 8 ते 12%. आणि व्हेजिटेबल मध्ये भाजीपाला जर एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याचं मॉइश्चर 7% आणून ठेवावं लागतं. Additive and processing add a fermented processing adds help to retain the quality of dry product such as ascorbic acid, citric acid, which result in a low pH. It eliminates the development of the microorganisms and browning. The product is treated by dipping the spray with the acid or lemon juice, salt can be used for drying. This salt adds dehydration and antibacterial properties. तर हे जे ascorbic acid, citric acid हे जे आहे एक जर ठरलेली क्वांटिटी जे अप्रूव्ह केलेली आहे तेवढीच वापरायची, एक्सेस यूज करायचं नाही. ब्लीचिंग a brief period of high temperature destroy most of the microorganisms and inactivate the enzyme which produce the degradation. ओके. तर बनाना जो आहे तो गरम पाण्यामध्ये ओके 5 मिनिटं ठेवायचा. मँगो, पपया हॉट वॉटर 56 डिग्री सेल्सिअसला 1 मिनिटामध्ये बुडवायचं. कॅबेज जे आहे ते पण गरम पाण्यामध्ये 3 मिनिटं बुडवायचं. किंवा कॅरट जे आहे ते पण 4 ते 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये बुडवायचं. जेणेकरून काय होतं
त्याच्यामध्ये बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन राहत नाही. रॅपिड ड्रायिंग, सन ड्रायिंग is mostly useful for the organic food such as figs, banana, but there is a risk to quality and difficulty to maintain the high degree sanitation. Hence, rapid drying is followed. सूर्याच्या ह्यानं सुद्धा ड्राय केलं तरी चालतं, पण मशीनवरनं ड्रायिंग केलं तर चांगलं राहतं. ते टेम्परेचर आपल्याला मेंटेन करता येतं. Organic food processing and handling. A specific requirement, any handling and processing of organic product should be optimized to maintain the quality and integrity of the product. Okay, so description or procedure, description, practices and produce to be performed. List of each substances input during the production, storage, handling, indicating the composition, source, location where it will be used, and documentation of commercial availability of application, the approved ingredient and the additive useful for the food processing. जे अप्रूव्ड आहे तेच वापरायचं आहे. मॉनिटरिंग करायचं आहे, कुठून आलेलं आहे, कसं आलेलं आहे, त्याचे रेकॉर्ड कीपिंग करायचं असते ऍज पर टू स्टँडर्ड. ओके, ठीक आहे. ऑल प्रोडक्ट्स shall be adequately identified. Certification program shall be regulated. The means of measures to be allowed. ओके, ठीक आहे. आता त्याच गोष्टी रिपीट होत आहेत, त्या काय वाचत बसत नाही. पेस्ट कंट्रोल, तर क्लीननेस आणि हायजीन पाहिजे. ट्रीटमेंट विथ द पेस्ट रेग्युलेशन एजंट मस्ट बी रिगार्डेड फॉर द लॅब स्टोर. ओके, तर आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्ही पेस्टला समजा पेस्ट असेल, थोडासा अटॅक झाला, प्लांट दिसायला लागला आहे, हार्वेस्टिंग केलं आहे, तर तुम्ही आता काय केमिकल तर वापरू शकत नाही. तर अल्ट्राव्हायोलेट रेजच्या अंडर जर ट्रीटमेंट दिली तर ते डिसीज फंगस किल होतात आणि त्याचा रेसिड्यू पण येत नाही डिसीजवर. अ प्लॅन फॉर द पेस्ट प्रिव्हेंशन, पेस्ट कंट्रोल शुड बी डेव्हलप्ड. फॉर द गुड पेस्ट मॅनेजमेंट कंट्रोल फॉलोइंग मेजर, प्रिव्हेंटिव्ह असेल किंवा मेकॅनिकल, फिजिकल मेथड, बायोलॉजिकल मेथड ज्या आहेत त्या आपल्याला वापराव्या लागतात. ओके, त्यानंतर इरिडिशन इज प्रोहिबिटेड. कोणत्याही प्रकारचं केमिकल कॉन्टॅमिनेशन आलं नाही पाहिजे, याची काळजी संपूर्णपणे शेतकऱ्याने घ्यायची आहे. त्यानंतर एकच मिनिट, मला बघू दे किती राहिले आहे हा पॉइंट. ओके, एक पाठ जरा आहे, होईल आपल्याला काय अडचण. ओके, तर ingredient 100% ingredient used in processing shall be organic, except where an organic ingredient is not available in sufficient quantity, then non-organic ingredient may be used to maintain the extent. Only case of essential technology needed. शक्यतो सगळं ऑर्गॅनिकच असावं, नसेल तर मग शेतावर यूज करावं. Some ingredient within one product shall not be derived both from an organic and non-organic origin. एका प्रोडक्ट मध्ये निम्म ऑर्गॅनिक निम्म नॉन-ऑर्गॅनिक मिक्स करायचं नाहीये. Preparation of microorganism enzyme commonly used in food processing may be used with the exception of genetically engineering. जे आपण प्रोडक्ट इनपुट वापरतोय, ओके, मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन कमी करण्यासाठी ते जेनेटिकली तयार केलेलं नसावं. वॉटर अँड सॉल्ट may be used in organic product. ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट मध्ये थोडंसं मीठ किंवा पाणी वापरायला अलाउड आहे. मिनरल including trace element, vitamins, similar isolated ingredient shall not be used. The certification program may grant the exception where use is legally required or where several dietary or nutritional deficiency can be demonstrated. Okay, ethylene gas is permitted for the ripening. Ethylene gas ripening साठी permitted केलेला आहे. पिकवण्यासाठी फळं, केळं असतील, मँगो असेल. Processing should be based on the mechanical, physical or biological processes. Okay, त्यामध्ये मेकॅनिकल, फिजिकल, बायोलॉजिकल, स्मोकिंग, एक्सट्रॅक्शन, प्रेसिपिटेशन, फिल्ट्रेशन या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित मेंटेन केल्या असल्या पाहिजे. ओके, फूड ग्रेड नुसार त्यामध्ये विनेगर, मॅजिकल ऑइल किंवा इथेनॉल वापरायला परमिशन आहे. ओके, फिल्ट्रेशन सबस्टन्स शॅल नॉट बी मेड asbestos not may be permitted with the substance will be negative impact on the product.
ओके. पॅकेजिंग करताना बायोडिग्रेडेबल रिसायकलेबल मटेरियल असावं, म्हणजे पुठ्ठ्याचे बॉक्स असावेत. मटेरियल युजफुल फॉर पॅकिंग शॉल नॉट बी कॉन्टॅमिनेटेड. त्या मटेरियल जे आहे त्याच्यामुळे फूड मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन आलं नाही पाहिजे. The package shall be chosen in such a manner that substitute of the content cannot be assured within the manipulation. Okay. आणि जे पॅकेजिंग मटेरियल आहे ते सर्टिफिकेशन बॉडीने अप्रूव्ड केलेलंच असावे. आता लेबलिंग ऑलरेडी सांगितलेलं आहे, कोणा काय सांगत बसत नाही. प्रोसेसिंग ऑफ प्रोडक्ट ऑलरेडी सांगितलेलं आहे, डबल काय सांगत बसत नाही. स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन साठी कूलिंग, फ्रीजिंग, ड्राईंग करून त्या व्यवस्थित पॅकेजिंग करून ते पाठवायचं आहे. डबल ते लिहिलं गेलं नाही सराकडून, तर ते काय सांगत बसण्याची डबल काही आवश्यकता मला वाटत नाही. ठीक आहे. तर तर ह्याच्यामध्ये जो शेवटचा पॉइंट आहे, ओके, त्याच्यामध्ये मार्केटिंग अँड एक्सपोर्ट ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूस हा एक पॉइंट आहे. तर त्याच्यामध्ये accreditation and regulation provision for the export import and local trade of organic product. तर त्याचं मार्केटिंग एक्सपोर्ट हे ऍपेडाच्याच मार्फत होतं. आता मार्केटिंगची डेफिनेशन सांगत बसायची गरज नाहीये, तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये माहित आहे. ओके. आता स्कोप थोडासा आपण बघूया. In recent year, organic farming experienced a tremendous growth in many countries. Organic agriculture is currently practiced in 120 countries. जवळपास ऑर्गॅनिक फार्मिंग 120 देशामध्ये आहे. इट इज एस्टिमेटेड दॅट वर्ल्ड वाईड 17 बिलियन हेक्टर आर मॅनेज्ड ऑर्गॅनिकली. जगामध्ये 17 बिलियन हेक्टर ऑर्गॅनिकली केलं जातं. द शेअर ऑफ लँड अँड द एरिया अंडर ऑर्गॅनिक मॅनेजमेंट इज हायर इन सम युरोपियन कंट्रीज ड्यू टू इन्क्रीजिंग द कंझ्युमर अवेअरनेस. आता लोकांमध्ये केमिकल फ्री फूड खाण्याची खूप इच्छा आहे. कुठल्याही केमिकल फूड कमी खायची इच्छा नाही, त्यामुळे बऱ्यापैकी वाढायला लागलेलं आहे. The developing countries such as China, India, Philippines, Sri Lanka, and Uganda also gaining the importance in organic agriculture. The worldwide market for the organic food are expanding. With these, their major market are Europe, United States, Japan, with a recording annual growth of 50 to 30%. म्हणजे युरोपियन कंट्रीज असतील, अमेरिका असेल, जपान असेल, तर मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढते. From the last 5 years, according to International Trade Center (ITC), project of organic market size of year 2010 would be around 64 billion. अमेरिकेमध्ये 16 बिलियन, युरोपियन युनियन मध्ये 45 बिलियन, ओके, आणि जपानमध्ये 11 बिलियन. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट आहे. ओके. The highest number of organic farm 1,20,000 in Mexico, followed by Indonesia 45,000, इटली 44,000, ब्राझील 14,000 आणि इंडियामध्ये 5,000 फार्म हे ऑर्गॅनिक आहे. म्हणजे आपल्याला खूप स्कोप आहे. द इम्पोर्ट ऑफ ऑर्गॅनिक important organic food product, the main product designed by European, American, Asian countries are tea, coffee, coca, grain, pulses, seed, vegetable, oil, fat, edible nuts, species, herb. The tea is a trademark of black tea, green tea, oolong tea, or instant tea. Black tea, fully fermented tea. Green tea represents the derivative enzyme. Green tea, oolong, partially fermented tea, instant tea, low quality tea. सगळ्या प्रकारचे चहाचे जे प्रकार आहेत त्याला मागणी आहे. Coffee, the important variety of coffee, Arabica or Robusta. Coca, with a strong flavor of Cordillo group. कोकाचे वेगळं झाड असते, ते काय आपल्याकडे नसतं. ग्रेन, USA and Canada dominate the market of organic commodity grain product, wheat, maize, barley, and opportunity for exporting in developing countries. Pulses म्हणजे kidney bean, chickpea, horse grass, trade in a small amount. तर त्याची खूप स्मॉल अमाउंट आहे, पण एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप आहे. व्हेजिटेबल ऑइल, सोया ऑइल, पॅम ऑइल, कोकोनट ऑइल, याला सुद्धा एक्सपोर्ट करायला खूप स्कोप आहे.
इडियबल नट, ग्राउंड नट, कोकोनट, कॅश्यू नट, वॉलनट, आलमंड, युरोपियन ट्रेड मार्केटमध्ये. स्पाइसेस अँड कंडमेंट्स. द मेन इंटरनॅशनल ट्रेड फॉर द स्पाइसेस हर्ब इज अ ड्राईड. ओके, ठीक आहे. स्पाइसेस कंडमेंट म्हणजे मसाल्याचे पदार्थ, काली मिरी, दालचिनी, ओके, तमालपत्री, fruit, apple, orange, banana, tea, mango, papaya, peach, pear, wine, fruit, pineapple, dry fruit, other fruits, सगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस, फळांपासून तयार केलेला ज्यूस, ऑर्गॅनिक ऍपल, पाइनएपल, ग्रेप, शुगर अँड मोलॅसिस, शुगर प्रोडक्ट फ्रॉम द शुगर बीट इंडस्ट्री, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यापासून पुन्हा अल्कोहोल बनवतात. हॉनी, मध, मधाला पण मार्केट चांगला आहे. की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक मार्केट. स्ट्रॉंग मार्केट ग्रोथ. द मार्केट ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट विल कंटिन्यू टू ग्रो in the coming year from ICT projection. The organic market size in 2010 estimated grow manifold 100 billion is a key market of Europe, USA and Japan. 2010 साली 100 बिलियन होतं. आता जवळपास 200, 300, 400 बिलियन पर्यंत मार्केट गेलं असेल. Growth in the world export from the tropical region. All the tropical products of the food, vegetables, cereal, other commodities, tea, coffee, coca are produced in developing countries like Asia, Latin America, Africa. These products are likely to be strong growth in organic export. Okay, तर आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय आहे? आपल्या देशामध्ये टी पिकते, कॉफी असते, आपल्या देशामध्ये आंबो, सगळ्या प्रकारचे फळ आहेत, भाजीपाला आहे, फ्रूट आहे. So we have a lot of scope. Price premium and consumer behavior. Price of the organic product may vary within the time. Okay, more consumers are aware about the advantage of organic farming and willing to pay a more price premium rate between 35 to 100% more. तर कमीत कमी जर आपल्या देशामध्ये आंबा 100 रुपये डझन जात असेल तर फॉरेन कंट्रीज मध्ये तोच आंबा 200, 300, 400 रुपये डझनाला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. आणि शेतकऱ्याला जर भरपूर पैसे मिळाले तर शेतकरी ऑर्गॅनिक करेल, नाही तर कोण करेल? Distribution channel. Today, the developing countries have a hard distribution channel for organic product. Large multinational companies have also their own organic product trading channel. In most of the cases, organic products are brought from the country after the processed and packed in country and imported for the worldwide. ठीक आहे. तर बघा, प्रोड्युसर म्हणजे शेतकरी, होलसेल ट्रेडर किंवा सुपर मार्केट किंवा कोण मार्केट स्टॉक आणि कन्झ्युमर. तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट जो आहे शेतकऱ्याने तयार केला, एक तर तू होलसेलरला विकू शकतो, तू एक्सपोर्ट करणार, किंवा जे रिलायन्स किंवा बिग बाजार किंवा स्टार बाजार असे जे सुपर मार्केट आहे त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं, किंवा शेतकरी स्वतः स्टॉल लावून विकू शकतो. Okay, some all cases organic commodities are produced under the contract farming where they are under contract पण करा मग तुम्ही कंपनी बरोबर डिस्कस असेल तर. आता लिमिटेशन ऑफ ऑर्गॅनिक मार्केट इन इंडियामध्ये ऑर्गॅनिक मार्केटचं प्रमाण कमी आहे. इनएडिक्वेट नॉलेज. शेतकऱ्यांना इतर नॉलेज नाहीये. बीएससी ऍग्रीकल्चरला असून सुद्धा तुम्हाला मी आता शिकवलं त्यावेळेस तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे, रिझर्वेशन कसं करायचं असते, सर्टिफिकेशन काय असते ते तुम्हाला आता कळलं. म्हणजे शेतकऱ्याला कसं माहित असेल, फार्मर डू नॉट नो वेअर टू सेल, द कंझ्युमर डू नॉट नो वेअर टू गेट द जेन्युइन ऑर्गॅनिक प्रोडक्ट. शेतकऱ्याला माहित नाही कुठे विकायचं आणि लोकांना पण माहित नाही कुठे विकत मिळतं. ऑर्गॅनिक मार्केट इज लिमिटेड अँड सप्लाय इनकन्सिस्टंट. ओके, ऑर्गॅनिक मार्केट लिमिटेड आहे आणि सप्लाय कंटिन्युअस भेटत नाही, मध्ये आधी बंद पडतो की एरिया खूप कमी आहे. लो डिमांड इन डोमेस्टिक मार्केट विथ लेस प्रीमियम प्राइसेस. भारतामध्ये एवढं अवेअरनेस नसल्यामुळं इतके जास्त पैसे मिळत नाही. ड्यू टू द हायर चेंज इन सर्टिफिकेशन अँड रेजिस्ट्रेशन, फार्मर नॉट विलिंग टू ग्रो क्रॉप. आता बघा, आपल्याला 10 एकर करण्यासाठी 25,000 रुपये खर्च आला वर्षात, म्हणजे 3 वर्षाचा 75,000 रुपये खर्च येणार आहे. लॅक ऑफ कंझ्युमर अवेअरनेस ऑन द बेनिफिट ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट. द क्वालिटी सप्लाय इज नॉट इन्शुअर्ड. ओके, बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, कुठे ना कुठे क्वालिटी कमी जास्त होते किंवा पॅकेजिंग आणि पोस्टिंग मध्ये किंवा ट्रान्सपोर्ट मध्ये थोडंसं क्वालिटी खराब होण्याची शक्यता असते. ओके, इनएडिक्वेट फॅसिलिटी फॉर शिपिंग अँड एक्सपोर्ट. काही वेळेस शिपिंग आणि एक्सपोर्ट साठी जेवढ्या बोटी, जेवढे कंटेनर तेवढे वेळेत अवेलेबल होत नाही.
टाइम कन्झ्युमिंग अँड कॉम्प्लिकेटेड पेपर वर्क करावा लागतो, पण ते तुम्हाला नाही करायला लागत, जो एक्सपोर्ट करतोय त्याला करावा लागतो. ओके. स्ट्रॅटेजीज टू बी टेकन फॉर द मार्केट इम्प्रुव्हमेंट. काय केलं पाहिजे? डेव्हलपमेंट ऑफ पॅकेजेस ऑफ प्रॅक्टिसेस फॉर द क्रॉप. आता ऑर्गॅनिक साठी पॅकेजेस ऑफ प्रॅक्टिसेस पाहिजे. जसं एवढा युरिया, एवढं पाणी, एवढं हर्बिसाइड, हे तणनाशक, एवढी क्वांटिटी, हे तुम्ही आता 4थ्या सेमिस्टरला आणि 3ऱ्या सेमिस्टरला शिकलाय. तसं पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस पाहिजे. जीवामृत किती, बीजामृत किती, पंचगव्य किती, कधी वापरायचं, किती क्वांटिटी मध्ये वापरायचं, दशपर्णी कधी वापरायचं, किती क्वांटिटी मध्ये वापरायचं, कुठल्या इन्सेक्ट पडल्यानंतर काय यूज करायचं, असं पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ रुरल मार्केट. हत्ता वेअर द आर्ग्युमेंट ऑफ द फार्मर टू कन्झ्युम डायरेक्टली सेलिंग. तर मार्केटमध्ये एक सेपरेट एरिया केला पाहिजे जिथं ऑर्गॅनिक विकू शकतील. डेव्हलपमेंट ऑफ होम डिलिव्हरी सिस्टम लाईक डोर टू डोर सिस्टम हे केलेलं आहे बरं का. अभिनव जो फार्म आहे नाशिकचा ऑर्गॅनिक फार्म, त्यांनी डोर टू डोर सिस्टम केलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन तुम्हाला. रजिस्ट्रेशन टू द कंझ्युमर वॉन्टिंग सप्लाय ऑफ ऑर्गॅनिक फूड. ओके. शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करायचं, कुणाचं, कंझ्युमरचं, की ज्यांना ज्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगचं प्रोडक्ट पाहिजे. अभिनव जो फार्म आहे त्याचा युट्यूबवर व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला, तो पहा तुम्ही कसं त्यांनी मॅनेजिंग केलेलं आहे. मार्केटिंग ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट थ्रू खादी बोर्ड और एनजीओ आउटलेट. साऊथ इंडियामध्ये एनजीओ आउटलेट, रोटरी क्लब, लायन क्लब किंवा लेडीज असोसिएशनचे जे क्लब असतात त्यांच्या मार्फत सुद्धा किंवा त्यांचे जे मेंबर असतात त्यांच्या मार्फत सुद्धा विक्री करता येऊ शकते. फॉर्मेशन ऑफ असोसिएशन ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्युसर. जेवढे शेतकरी आहेत त्यांचा एक ग्रुप बनवून त्याच्या मार्फत सुद्धा मार्केटिंग करता येतं. ॲड्युकेट पब्लिसिटी टू द मीटिंग, इन्व्हेशन, लेटर, अट्रॅक्टिव्ह लिफलेट, कृषी प्रदर्शन असतील, न्यूज, टेलिव्हिजन, सोशल मीडिया मार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग करता येऊ शकतं. आणि एक डोमेस्टिक मार्केट जे आपल्या इंडियामध्ये फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर या शहरांमध्येच आहे, ते खालीपर्यंत आणून बाकीचे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक कमीत कमी शेतकऱ्यांना ते मिळावं, पाहावं आणि अवेलेबल व्हावं याच्यासाठी काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे लक्षामध्ये. आणि इथं बघा शेवटी the organic market in India value 100 crore. ऑर्गॅनिकली प्रोड्यूस आयटम आपल्या भारताचं ऑर्गॅनिक मार्केट आहे 100 कोटी. त्यामध्ये टी, कॉफी, स्पाइसेस, फ्रूट, व्हेजिटेबल, कॉटन, पल्सेस, सिरियल, ऑइलसीड गेटिंग अ हायर डिमांड फ्रॉम द डेव्हलपिंग कंट्री. USA, UK मधनं, जपान मधनं मोठी डिमांड आहे. द प्रेझेंट ग्रोथ रेट ऑफ द डोमेस्टिक ऑर्गॅनिक मार्केट 35%. प्रत्येक वर्षी ह्याच्यामध्ये वाढ होते आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये. Anticipated to grow 50% by 2010. The potential share of organic product domestic market is 5 to 6%. प्रत्येक वर्षी 5 ते 6% ते वाढते. ओके. आता रिसेंट कंपॅरिझन्स. ओके. तर कॉम्पिटिशन सेंटर फॉर ऑर्गॅनिक एग्रीकल्चर बेंगळुरू इन कोलॅबोरेशन विथ AB इंडिया अँड FBI इस्टली सर्वे त्यांनी एक मार्केटचा एक सर्वे केला. द रिझल्ट रिव्हील दॅट द टोटल मार्केट पोटेन्शियल मला मुंबई स्पेलिंग जरा चुकलेला आहे, वाय झाले तिथं आय पाहिजे. एकच मिनिट. मुंबई असेसेबल पोटेन्शियल 148 करोड, मार्केट पोटेन्शियल 586 करोड. मुंबईचा आता सध्या जवळपास 148 करोड, दिल्ली 112 करोडचा आहे, वाढू शकतो 223 करोड पर्यंत, चेन्नई 84 करोड 150 करोड पर्यंत वाढू शकतो, बेंगलोर 69 करोड 128 करोड पर्यंत वाढू शकतं. तर अशा पद्धतीनं हे जे मार्केट आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये ग्लोबल मार्केट असेल. आता तेच माहिती दिली आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये कुठे कुठे आहे बघा, नेदरलँड, युनायटेड किंगडम, जर्मनी, बेल्जियम, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन, USA, कॅनडा, सौदी अरेबिया, युनायटेड इमिरेट, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, भरपूर ठिकाणी पाठवण्यासाठी चान्स आहे. आणि एक्सपोर्ट आपला आता जवळपास 7,123 लाख रुपयाचा आहे. आणि त्या अजून आणि आपण 31 आयटम सध्या 2010 सालचा डाटा या पाठवत होतो फॉरेन कंट्रीज मध्ये. तर अशा पद्धतीनं देयर इज अ एंड ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग थेरी सिलेबस. ओनली 2 प्रॅक्टिकल्स आर रिमेनिंग. 2च प्रॅक्टिकल राहिलेले आहेत. ते 2 प्रॅक्टिकल आपले
दोन प्रॅक्टिकल जे आहेत ते आपले शिकवून संपतील. ओके, ठीक आहे. तर शुक्रवारी आपले जे दोन प्रॅक्टिकल आहेत ते आपण शिकवून संपवतो आहे आणि नोट्स तुम्हाला ग्रुपवर ऑलरेडी टाकलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर कुणाला काय शंका डाऊट असेल तर विचारा. ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवून संपलेला आहे. ओके, कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. स्पॉटिंग प्रॅक्टिकलचं ग्रुपवर टाकलेलं आहे. ठीक आहे. तर स्पॉटिंगचा व्यवस्थित अभ्यास करा, मॅन्युअल व्यवस्थित वाचा. देयर इज नो नीड टू राईट डाउन द मॅन्युअल. मॅन्युअल लिहिण्याची काय आवश्यकता नाहीये. ओके, मॅन्युअल लिहिण्याची काही आवश्यकता नाहीये. तर तुम्हाला संपूर्ण मटेरियल पोहोचवलेलं आहे, नोट्स आणि मॅन्युअल पण. तर ते वाचा व्यवस्थित. 20 मार्काला स्पॉटिंग असेल आणि बाकी 20 मार्काला एमसीक्यूज असतील.